ठाकरेंच्या शिवसेनेचे वरुण सरदेसाई आणि शिंदेंच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई हे विधानसभेत भिडले। वरुण सरदेसाई यांनी या सभागृहात वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील संरक्षण विभागाच्या 42 एकर जमिनीचा मुद्दा उपस्थित केला। सरकार हा प्रश्न केव्हापर्यंत निकाली काढणार असा थेट सवाल वरुण सरदेसाईंनी सरकारला केला। त्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलंय। या प्रकरणी 2019 ते 2022 पर्यंत ठाकरे सरकार कुठलाही पाठपुरावा करत नव्हतं असं म्हणत त्यांनी आमची लाज काढू नका असं म्हणत सरदेसाईंवर निशाणा साधलाय। या वादात त्यानंतर गुलाबराव पाटीलही पडल्याचं दिसून आलं। आपण सचिवांची पत्र खेळत बसणार। मला टाइम बाउंड उत्तर हे हवं होतं। 2017 पासून या विषयाच्या लक्षवेधी लागतायत। आज परत एकदा या सभागृहात हेच उत्तर मिळालं की आम्ही हे पत्र देऊ, आम्ही ही बैठक घेऊ, आम्ही ते करू। मुख्यमंत्री स्वतः तेच आहेत। अरे 19 ते 22 काय झालं सांगा ना। अरे उत्तर देता ना, माझ्याकडे पाहून बघा। मंत्री महोदय माझ्याकडे काय झालं? एकही पत्र दिलं नाही, एकदाही पाठपुरावा केला नाही। कोणाचं सरकार होतं 19 ते 22? उलट 22 तारखेला माननीय 22ला माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर 4 वेळा आम्ही पत्र दिली। मुख्यमंत्र्यांनी 1 वेळा पत्र दिलं। तुम्ही काय केलं? तुम्ही काय केलं? उत्तर घेऊ द्या। अरे तुम्ही काय केलं सांगा ना। अरे आमची लाज काढू नका। तुम्ही काय केलं ते सांगा। मंत्री महोदय उत्तर द्या। तुम्ही काय केलं ते सांगा। आमची काय तुम्ही ब्रीफिंग अमुक घेऊन आले? एका जन्माला हुशार होऊन आले का हे अध्यक्ष महोदय? लाज काढायचा अधिकार आहे का? लाज सरकारला लाज आहे का? हे बोलणार का मंत्री महोदय? हे बोलणार मंत्री महोदय पुढे जाऊया। तुमच्यापेक्षा जास्त बोलता येतं आम्हाला। मंत्री महोदय उत्तर द्या। मंत्री महोदय नाही आता मंत्री महोदय उत्तर द्या। आपण पुढे जाऊया। पटतंय का बघा हे? नाही नुसतं थातूर मातूर उत्तर द्यायचं, हमरातुमरीवर यायचं। 19 ते 22 काय झालं? अरे तुम्ही पण त्याच मंत्रिमंडळात होतात, निर्लज्जपणे काय उत्तर देता तुम्ही असं? आम्ही कुठेही राजकारण न करत असताना आम्ही काय सांगितलं होतं की मुख्यमंत्री महोदयांनी लवकर बैठक घ्यावी आणि ठोस उपाययोजना करावी। मग आमचं तुमचं ह्यावेळी त्यावेळी काढण्याची काय गरज होती? आणि ह्याच्यावरनं आपण पाहतोय सगळेच चिडले आणि हा वेलमध्ये आलेले। पण कुठे ना कुठेतरी सत्ताधारी पक्षातून खास करून एशनशी गटांनी सिरियसनेस दाखवा। जर मुख्यमंत्री महोदय स्वतः येऊन उत्तर देत असतील, लक्षवेधींची उत्तर देत असतील, प्रश्नोत्तराच्या तासात येत असतील, मग एशनची गट एवढं नॉन सिरियस काय? ते विधान भवन काय त्यांना मजा मस्ती वाटते का? मस्करी वाटते का? का गायब होतात ते? उत्तर देताना त्यांनी ज्या पद्धतीने उत्तर दिलं की जे छापील उत्तर आम्हाला मिळतं तेच परत एकदा वाचून दाखवलं। आणि म्हणून मी त्यांना काही पुनर्प्रश्न केले। हे पुनर्प्रश्न केल्याच्या नंतर त्यांना एवढा काही राग आला की मग तुम्ही काय केलं ना आम्ही काय केलं, आणि ते पुढे जे काही बोलत गेले हे त्यांनी स्वतः जे शासनाकडनं छापील उत्तर येतं ह्याचाच 100% विरोधाभास केलेला आहे। माझा सरळ सोपा प्रश्न आहे, मंत्री महोदयांना याच्यामध्ये आम्ही कुठल्या पक्षाचं नाव घेतलेलं काय केलेलं आम्हाला उत्तर मिळाली पाहिजेत। प्रत्येक वेळी राजकारण डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काय केलं आम्ही काय केलं, 19ला हे झालं ना 22ला हे झालं, हे अपेक्षित नाहीये।